जिल्हा परिषद तिकिटाच्या अनुषंगाने सध्या राजकीय घडामोडी घडत असताना तुमचे तिकीट कुठेतरी फायनल होईल असं वाटत असताना ऐनवेळी तुमचं तिकीट कापलं गेलं, याबद्दल काय सांगाल तुम्ही? विषय असा आहे की मला वयाच्या 24व्या वर्षीपासून जिल्ह्याच्या राजकारणात जाण्याची संधी आदरणीय माझे आमदार बबनदादा शिंदे साहेब, त्याचबरोबर माझे वडील क्रांतीवीर भालू काका मोरे यांच्या माध्यमातून मिळाली. योग्य पद्धतीचं काम गेली 18-20 वर्ष झालं मी करतोय. आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला तुम्ही लोकांनी सर्वांनी मतदान केलं म्हणूनसाठी मी या भागातील अनेक प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो असं मला वाटतं आणि लोकांचा प्रतिसाद त्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा मला होता. परंतु प्रत्येकाचं राजकारण करण्याचं स्वप्न असतं. मागच्या पंचवार्षिकला आमच्याच घरामध्ये दोघांचे वेगवेगळे विचार झाले आणि मला तिकीट मिळालं आणि माझ्या लहान भावाला तिकीट मिळालं नाही. त्यांनी अपक्ष जिल्हा परिषदेचे इलेक्शन लढवलं आणि तुम्हाला तर तो सगळा इतिहास माहितीच आहे की तिसऱ्या पार्टीचा तिसरा व्यक्ती म्हणजे आदरणीय दीपक आबांचे मिसेस ह्या जेव्हा निकाल अंतिम स्पष्ट झाला त्यावेळेला 1 नंबरला मी होतो, 2 नंबरला माझ्या भावाच्या मिसेस होत्या आणि 3 नंबरला दीपक आबा. म्हणजे 9,000, 6,000 आणि 4,500 अशा पद्धतीचं मतदान या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून झालं. त्या इतिहासातून हे स्पष्ट होतं की या मतदारसंघामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या 30-40 वर्षामध्ये आमच्या कुटुंबाची पकड मजबूत झालेली त्या निकालातून स्पष्ट झाली. आणि मग 3,000 मतानं माझं सीट निवडून आलं. परंतु अपक्ष असताना मुन्नानं चांगली लढत दिली अशा पद्धतीचं एक साधारण वातावरण निर्माण झालं. आणि मग विधानसभेचं इलेक्शन झालं, लोकसभेचं इलेक्शन झालं कालच्या वेळेसचं. त्याच्यामध्ये तालुक्यातील जनतेला थोडा बदल हवासा वाटला आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आमच्या कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडल्याही कालावधीत झाला. अनेक विरोधक मंडळी एकत्र येऊन क्रांतीवीर भालू काकाला कशा पद्धतीनं संपवता येईल असा विचार झाला. त्याचबरोबर आदरणीय आमचे नेते बबनदादा यांचं अलीकडल्याच कालावधीमध्ये ऑपरेशन झालेलं आहे. ते सध्या अमेरिकेत आहेत आणि शेवटी राजकारणामध्ये अलीकडल्या कालावधीत निष्ठा फार कमी पाहायला मिळते. परंतु ज्या गोष्टीची कमतरता ह्या दुनियेमध्ये असते त्याच गोष्टीला जास्त किंमत असतं. या उक्तीप्रमाणे मी असं ठरवलं की एकदा मुन्नाचं उमेदवारी डिक्लेअर झाली म्हणल्यानंतर आपण आपल्या नेत्याला किंवा माझ्या वडिलांना वेगळ्या पद्धतीचा त्रास नाही झाला पाहिजे. जरी मुन्नाने गेल्या पंचवार्षिकला मला तिकीट मिळलं तरी विरोध केला असला तरी त्याच पद्धतीची भूमिका मी नाही घेतली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये मुन्नाच्या उमेदवारीला स्वीकारून आदरणीय दादांच्या हाताला हात लावून रणजित भाईंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय घेतला.